शेतकऱ्यांसाठी कायमच तुम्ही 24 तास तुमचा फोन चालू असतो. राज्यातील कानाकोपऱ्यातून कोणत्या शेतकऱ्याला असं वाटलं तर त्याच्यावरती म्हणजे त्याच्या विरोधात किंवा त्याच्यावर अन्याय होतो तो थेट तुम्हाला फोन करतो. तुम्ही असे एकमेव नेते सध्या सत्तेत असताना सरकारच्या विरोधात बोलणारे शेतकरी नेते म्हणला जाते. आता प्रशांतजी, असं आहे की आमचा जन्म शेतकऱ्यांच्या घरामध्ये झाला. गाई म्हशीचे गोठे आम्ही सांभाळले, शेतामध्ये बापाबरोबर आम्ही काम केलं, अगदी कोळपं सुद्धा खांद्याला लावून शेतामध्ये आम्ही ओढलं. राजकारणाच्या पटलावरती आमचा जन्म झाला नाही, तर गावगाड्यातल्या शेताभातात राबणाऱ्या माणसाच्या मातीमध्ये आमचा जन्म झालेला आहे. आणि त्या मातीनं आम्हाला लहानाचं मोठं केलं आणि शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये आज स्वर्गीय आदरणीय शरद जोशींच्या विद्यापीठात आम्ही तयार झालो आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा लुटीचा इतिहास बांधायला लागलो. आणि त्यातून आम्ही या राजकारणाच्या पायवाटेवरती चालत आहोत. पण आमचा पिंड हा शेतकऱ्याचा आहे आणि त्यामुळं गावगाड्यातला शेतकरी कोणतंही त्याच्यावर संकट आलं तर तो आम्हाला भेटायला येतो. याचं कारण आजही आमचं पाय मातीवरती आहेत. आजही गावगाड्यात आम्ही गेलो की गावातल्या चौकात बसतो, पारावर बसतो, बाहेरच्या कट्ट्यावर बसतो. आजही गावात आम्ही तुकानाना आहे का, सकोताई आहे का, अनुवंशी आहे का, आजही आम्ही गावातनं हाका मारत जातो, अरे बाळवाबा कुणीकडे गेला या काय. कारण आम्ही कधी गावात जाताना गाडीत बसून वरची काच टपावरची बाहेर काढून असं हात करत कधीच गावात गेलो नाही. असं हात करत गेलो असतो तर असंच वर गेलो असतो. आम्ही गावात गेलो खंद्यावर हात ठेवला प्रेमानं. त्यामुळं गावगाड्यातले माय माऊली आमच्या गालावरनं हात फिरवायला लागले. कारण एवढं घट्ट नातं 40 वर्ष या चळवळीमध्ये निर्माण झालं. नुसतं माझ्या भागापुरतं नाही, अखंड महाराष्ट्रामध्ये झालं. आणि त्यामुळं एखाद्या विषयावरती आम्ही नाही बोललो तर माझ्या घरातला माणूस आज तोंडावर बोट ठेवून का बसला या म्हणून राग सुद्धा माझा शेतकरी अनेक वेळा आमच्यावर काढत असतो. पण आम्ही बोलायला लागलो की तो शेतकरी म्हणतो की काही का असेना, पण आज सदाभाऊ आमचं घराणं मांडायला लागलं आहे. मला हा प्रश्न मी हातात घेतल्यानंतर माझ्याही मनामध्ये प्रचंड धाकधूक होती की पुढं कसं याला ट्रॅगल करायचं. कारण जो प्रश्न मी हातात घेऊन निघालोय ती माणसं फार कुठी आहेत आणि ही जी काही पॅरलर यंत्रणा या राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडुशानं त्याच विषयाकडे आता येतोय मी. काल तुम्हाला फुरसंगीच्या एका प्रकरणावरनं म्हणजे खरं तर तिथं जर बघितलं असेल तर गोवंश हत्या करणं हा बंदी हा राज्यात पण आहे, देशात पण आहे. त्यानंतर जर विचार केला आपण काल रात्रीपर्यंत म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरात पोलीस स्टेशनच्या परिसरात ठिय्या मारून बसले होते. नेमकं प्रकार काय होता आणि काय शेतकऱ्यांचं म्हणणं होतं? काय झालं की सुरुवातीला जाळ जोपर्यंत दुसऱ्याच्या अंगणात आहे तोपर्यंत शेजाऱ्याला कधी तिची झळ बसत नाही. कारण गेली अनेक वर्ष या गोवंश हत्या कायद्याबंदीच्या माध्यमातून काही तथाकथित गोरक्ष या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि ते व्यापाऱ्याला त्रास देत होते. त्याची झळ शेतकऱ्याला बसत नव्हती. पण हळूहळू व्यापाऱ्याला सुद्धा त्यांच्या मागण्या वाढत गेल्या. तसं व्यापाऱ्यांनी 2-3 महिने झालं गाई म्हशी खरेदीवरती बहिष्कार टाकला आणि मग शेतकरी अडचणीत आला. तो शेतकरी माझ्याकडे आला. माझ्याच गावातल्या काही गाई कसा अडचणीत आला म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय शेतकरी याच्यात अडचण काय संबंध म्हणजे व्यापाऱ्यांनी काही म्हशी घेतल्या नाही मग शेतकरी अडचणी त्यांचा मुद्दा येतोच कुठे येतो. काय आहे शेतीचं एक अर्थशास्त्र आहे. ते गाई म्हशीच्या गोठ्यात गेल्याशिवाय गाई म्हशीचं अर्थशास्त्र समजत नाही आणि शेतात जाऊन बसल्याशिवाय शेताचं अर्थशास्त्र समजत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.